हाय गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आजचं मार्केट पूर्ण वन डायरेक्शनल दिसतंय. आज मॉर्निंगला आपण एक ट्रेड दिला होता. लाईव्ह मार्केट सेशन मध्ये जाऊन चेक कराल. आपण आज बोललो होतो की जर हा 5 मिनिटचा लो तुटेल किंवा हाय तुटेल तर याखाली आपल्याला एक डायरेक्शनल ट्रेड घ्यायचा. अपसाईडला मार्केट जात असेल तर आपण कॉल घ्यायचं आणि जर डाऊन साईडला मार्केट जात असेल तर आपण पुट घ्यायचं. मी तुम्हाला हेही बोललो होतो की जर मार्केट सस्टेन केलं तर म्हणजे जर 5 मिनिटची कॅन्डल तुम्हाला प्रॉपर क्लोजिंग देत असेल तर, आणि मी या ट्रेड मध्ये या सेकंड कॅन्डललाच एंट्री केली होती, पण इथून स्ट्रॉंग रिव्हर्सल येत असतानाच मी माझे पोझिशन उडवून टाकले, काही प्रॉफिट बुक केलं आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की दिसत आहे इथनं मार्केट उलट्या डिरेक्शनला पण जाऊ शकलं असतं, तर हातात आलेलं प्रॉफिट सोडायचं नसतं. आज तुम्हाला खाली जाताना दिसलंय, या मुवमेंट नंतर बऱ्याचदा तुम्हाला वरती जाताना दिसेल. तर या पद्धतीचा स्ट्रॉंग रिव्हर्सल असेल, या पद्धतीचे जर लुझेस बनत असतील स्ट्रॉंग रिव्हर्सल वाले, तर या कंडिशन मध्ये आपण आपलं आहे ते प्रॉफिट बुक करून पुन्हा आपल्याला मार्केटमध्ये जाता येत असेल तर ट्राय करायचा. बऱ्याच जणांना हा ट्रेड पकडता आला नसेल बिकॉज ज्यांची आधी एंट्री असेल कॉस्ट टू कॉस्ट ते लोक निघाले असतील, काही लोकांचा एसएल गेला असेल, आणि इतकी मोठी कॅन्डल बनल्यानंतर एंट्री घेणं थोडंसं रिस्की असतं. जर ते कोणी घेऊ शकलं असेल तर त्यांनी इथे एंट्री घेतली असेल ती, आणि त्यानंतर मग त्याचा एसएल हा राहणार जो की हिट नाही झालेला, आणि त्यांनी चांगलं प्रॉफिट बुक केलं असायला जरी इथे एंट्री असेल तरी सुद्धा. 140 पॉईंटचं मोमेंट आहे, पूर्ण कॅप्चर होणं शक्य नाहीये. तर ऍक्च्युअली इथे एंट्री केल्यानंतर कॅन्डल इथे क्लोज होत आहे 518ला, आपली एंट्री झालेली आहे 47ला, म्हणजे जवळपास 30 पॉईंटचं प्रॉफिट. 30 पॉईंटचं प्रॉफिट आल्यानंतर आपण ते सोडत नसतो डायरेक्ट. इथनं हा रिव्हर्सल आणि हा कंटिन्यू मार्केट या डायरेक्शनने चाललं जाऊ शकतं. त्याच्यामुळे आपण काय करतो, आपली एंट्री ऑलरेडी लेट झालेली असल्यामुळे आपला एसएल जो आहे तो आपण या कॅन्डलच्या क्लोजिंगलाच, जेव्हा ही ग्रीन कॅन्डल बनते तेव्हा आपण पोझिशन बुक करून टाकत असतो. म्हणजे तुम्हाला मिळालं असते ऍक्च्युअल पॉइंट्स 20 पॉईंटचं प्रॉफिट तुम्ही इथे घेऊ शकले असतं. आणि ज्यांनी या एसएलला हातच लावलेला नाहीये, अग्रेसिव्ह आणि सेफ ट्रेडर या कॅटेगरीनुसार मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंगचा एंट्रीचा सिनेरिओ बदलतो. तर हे झालं सेफ एंट्री वाल्यांनी 20 पॉईंट घेऊन बाहेर निघाले असतील, आणि जे अग्रेसिव्ह आहे त्यांनी इथे एंट्री घेतल्यानंतर एसएल काही हलवलाच नाही, जोपर्यंत त्यांना हायर स्विंग एक मिळत नाही तोपर्यंत. इथे मार्केट आलं आणि ते लगेच रिव्हर्सल पण झालं, काही पॉइंटनी तो त्यांचा एसएल वाचला असेल, पुन्हा तेच पुन्हा तेच. तर इतका पेशन्स 1 2 3 टाइम्स ठेव, त्यांचं प्राइस ऍक्शन आणि त्यांचं पोझिशनल सायझिंग जे आहे ट्रेडची ती ओके आहे, याचा अर्थ असा होतो. तर त्यांनी भयंकर जास्त प्रॉफिट बुक केलं असेल आज, 80 to 100 पॉईंट्स त्यांनी बुक केलेले असतील. तर आपल्याला मार्केटमध्ये हेही बघायचं असतं की आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये यायचं आहे, सेफ कॅटेगरीमध्ये आपल्याला प्ले करायचं आहे की अग्रेसिव्ह मध्ये प्ले करायची. अग्रेसिव्ह मध्ये प्ले करत असेल तर तुमचं कॅपिटल साईजही चांगला असायला हवं. सेफ कॅटेगरीमध्ये जर प्ले करायचं असेल तर तुम्ही कमी कॅपिटल मध्येही काम करू शकता. एकंदरीत मार्केटने काल जितकं मार्केट चढलं होतं, आज तेवढंच मार्केट डाऊन पण आलेलं दिसतंय आपल्याला. काल मार्केट जो मूव्ह घेतला, आज मार्केटने तो मूव्ह फिनिश केला. म्हणजे जिथनं सुरू झालं तिथे मार्केट क्लोज झालेलं असं समजा. तर असो,
सोमवारी भेटूयात आपण. सॅटर्डे संडे सुट्टी राहील. सॅटर्डे संडे मध्ये जेवढे व्हिडिओज असतील ते बघा. प्रत्येक वेळेस आपण ज्या पद्धतीने मार्केटचा अनालिसिस करून एंट्री एक्झिट करतो ते ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा. काही लर्निंग मिळत असेल तर त्याला ग्रो करा. स्वतःच्या स्ट्रॅटेजीज, स्वतःचा प्रकार आयडेंटिफाय करा आणि मार्केटमध्ये काम करा. शिकवतो तसंच आपण देखील मार्केटमध्ये काम करतो. तर हा एकंदरीत ट्रेड फार चांगला चाललेला आहे आपला. ट्रेडला होल्ड करणं, प्रॉपर एसएल फिट करणं मार्केटमध्ये जरुरी असतं. व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास, अनालिसिस आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.